विठ्ठल नमामि धम्मं नमामि संघं आठ विमुक्तती आनंद। आठ मुक्तता आहे, आठ स्वातंत्र्य आहे। ती आठ कोणती? 1. जो सौंदर्यात सौंदर्य पाहतो, हे प्रथम स्वातंत्र्य आहे। 2. जो शरीराच्या आत कोणतेही रूप नाही समजून, जो बाहेरील रूप ओळखतो, ही दुसरी मुक्तता होय। 3. शुभ्र पांढरे सर्व अगोदर विमुक्त असते, ही तिसरी सुंदरता। 4. सर्वसाधारणपणे सौंदर्याच्या विचारांना नाहीसे करून प्रतिकारांच्या विचारांपासून अलग राहून विविध गोष्टीत मन घालतो, हे आकाश अनंत आहे, असा आकाशाचा विचार करीत जो राहतो, जीवन व्यतीत करतो, ती चौथी मुक्तता होय। 5. सर्व आकाशाचा विचार करीत असताना आकाशापेक्षा विज्ञान अनंत आहे, असा जो विचार करतो, ते 5वे स्वातंत्र्य होय। 6. विज्ञानानंतर काहीही नाही, असा विचार करीत जो जीवन जगतो, ते 6वे स्वातंत्र्य आहे। 7. कशाचीही इच्छा नसलेल्या विचारांना ओलांडून मोकळ्या मनाने केलेला विहार हा 7वा विमुक्त आहे। 8. जो नवे नाव धारण केलेल्यातून मुक्त होऊन त्याला जी अनुभूती, जो अनुभव मिळतो, त्या अनुभूतीत जो विहार करतो, त्या अनुभवात जो राहतो, ते 8वे स्वातंत्र्य होय। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।